संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। माननीय नामदार श्री जयकुमार भाऊ रावल साहेब, मंत्री पणन व राजशिष्टाचार महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री धुळे जिल्हा यांच्या आदेशानं दिनांक 28 जून 2026 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र चिमठाणे इथं राष्ट्रीय प्लस पोलिओ अभियान अंतर्गत आरोग्य विभागाच्या विशेष शिबिराचं मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले। या मोहिमेचं रीतसर उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य वीरेंद्रसिंग गिरासे यांच्या शुभ हस्ते पार पडले। या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी पंचायत समिती सभापती रणजित गिरासे, माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गिरासे आणि माजी तंटामुक्ती अध्यक्ष बापू धनगर उपस्थित होते। उद्घाटन सोहळ्यानंतर चिमठाणे व परिसरातील 5 वर्षांखालील चिमुकल्या बालकांना पोलिओचा डोस पाजून या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला। आरोग्य यंत्रणेचं नियोजन व परिश्रम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बोडके व शिंदखेडा तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रुचिरा पवार यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली। मोहीम यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैशाली परदेशी, डॉक्टर दीपिका मोरे, आरोग्य सहाय्यक कोमल सिंग गिरासे, आरोग्य सेवक दिनेश चौधरी, आरोग्य सहाय्यिका सरला जाधव आणि लिपिक प्रदीप गिरासे यांनी विशेष प्रयत्न केले। चिमठाणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील शेकडो बालकांना आज पहिल्या दिवशी पल्स पोलिओचा डोस देण्यात आला असून पालकांनी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या राष्ट्रीय मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आरोग्य कर्मचारी प्रवीण राठोड, राहुल चव्हाण, नितीन मोरे, प्रियंका चौधरी, अनिता नेतकर, गौरव परदेशी, भूषण निकम, भगवंत वाघ, चंद्रकांत चांदणे तसेच अंगणवाडी सेविका निर्मिला बोरसे आणि आशा वर्कर आशा माळी आदींसह सर्व स्थानिक आरोग्य कर्मचारी व स्वयंसेवकांनी अहोरात्र परिश्रम घेतले। परिसरातील नागरिकांनी आपल्या 5 वर्षाखालील सर्व मुलांना पोलिओचा डोस देऊन सहकार्य करावे असं आवाहन आरोग्य केंद्रातर्फे करण्यात आलंय। मुख्य संपादक यादवराव सावंत।